पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेल्या 3 पदकांपैकी एक पदक हे कोल्हापूरच्या तांबड्या मातीतील स्वप्नील कुसाळे यांनी पटकावलं। पॅरिसमधून स्वप्नील मायदेशी परतलं असून पुण्यामध्ये त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं आणि यावेळी त्यानं दगडूशेठ बाप्पाचं देखील दर्शन घेतलं। ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळे यानं ब्रॉन्झ पदक मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली। वैयक्तिक पदक मिळवणारा महाराष्ट्रातील तो दुसरा खेळाडू ठरला। पॅरिस येथून स्वप्नील हा आज भारतात आला असून पुणे विमानतळावर स्वप्नीलचं जोरदार स्वागत झालं। त्यानंतर बालेवाडी या ठिकाणी देखील जंगी स्वागत झालं। स्वप्नीलनं पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेत आरती केली। यावेळी ट्रस्टकडून स्वप्नीलचा सत्कार करण्यात आला। तसेच या प्रसंगी गणपती बाप्पा मोरया असं म्हणत स्वप्नीलनं बाप्पाचं दर्शन घेतलं। पुणेकरांनी स्वप्नील कुसाळे याचं धूमधडाक्यात स्वागत केलं। गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर बालेवाडीमध्ये त्याची विजयी यात्रा काढण्यात आली आणि यावेळी मोठ्या संख्येनं पुणेकर उपस्थित होते। आपल्या भावना व्यक्त करताना स्वप्नील म्हणाला की गणपती बाप्पामुळे सर्व काही झालं, म्हणून पहिले बाप्पाला भेटायला आलो। जे मागितलं ते आतापर्यंत बाप्पांनी दिलंय, असं मत ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे यांनी व्यक्त केलं। पहिला गणपती बाप्पा मोरया, बाप्पामुळे सगळं आहे, त्यामुळे मी पहिला इथे भेटलो आलोय। बाप्पाला दाखवायचं आहे, बाकी सगळं आपण तिकडे भेटू। जय गणेश। जे मागतो बाप्पा देतो सुखाने, बाप्पाकडे जे आहे त्याच्याकडे आहे सगळं। स्वप्नीलला पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली असल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे। चला